नमस्कार, मी मंजिरी. MBTVच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी एक नजर टाकूया अर्थातच आजच्या हेडलाईन्सवर. बुधवारी भाजपाच्या कार्यकर्त्यांची कार्यकारिणी बैठक झाली संपन्न. शिवाजी महाराजांच्या स्मारक भूमिपूजनाच्या नियोजनाबाबत आमदार सुमनताई म्हात्रेंनी उपस्थितांना केलं मार्गदर्शन. 5,000पेक्षा जास्त रक्कम करता येणार डिपॉझिट, RBIने घेतली माघार. तुर्भ्यातील डम्पिंग ग्राउंडचा वापर 50 वर्षांपर्यंत शक्य, नवी मुंबई महापालिकेचा दावा. आणि संकल्प प्रतिष्ठानतर्फे गणित दिवसानिमित्त हायस्पीड मॅथ्सचे गौरव भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचं झालं आयोजन. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत घेतला सहभाग. बुधवारी भाजपाची कार्यकारिणी बैठक संपन्न झाली, ज्यात शिवरायांच्या स्मारकाचे भूमिपूजनासंदर्भात आणि नियोजनाबाबत आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलंय. यावेळी भाजपाचे संजय उपाध्याय, रामचंद्र घरत, डॉ. राजेश पाटील, संपत शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात स्मारक होणार आहे. त्याकरता 24 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन देखील होणार आहे. या संदर्भात पत्रकार परिषदेद्वारे आमदार मंदाताईंनी माहिती दिली आहे. तर वाशी येथे भाजप कार्यकर्त्यांची एक कार्यकारिणी बैठक बोलावली होती, ज्यात आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह भाजपाचे संजय उपाध्याय, डॉ. राजेश पाटील, मारुती भोईर, दीपक पवार, रामचंद्र घरत, दीपक वैद्य, सुनील पाटील, संपत शेवाळे आदी भाजपा सदस्य आणि कार्यकर्त्यांसह महिला आणि युवा कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. ज्यात शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी कोणी कसं जायचं याचं नियोजन, त्या संदर्भातील अन्य कामे, त्याचप्रमाणे गुरुवारी या संदर्भात मृदायुक्त कलशाची भव्य मिरवणूक आदींबाबत आमदार मंदाताईंनी माहिती दिली व योग्य मार्गदर्शन केलं. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे भगवान होणार आहे. भगवान देवतावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावला जाणार आहे आणि संपूर्ण मुंबई ही अगदी कोळी, त्याच्यानंतर तुमचे आदिवासी अशी सगळे नृत्य ऐकायला मिळतं आणि तिथून आपले पंतप्रधान ही सगळ्यांनी लोकांची जाणार आहे. इतका भव्य दिवस कार्यक्रम हा आमचा मुंबईत होतोय आणि आपण किती भाग्यवान आहोत. छत्रपती जन्मले कुठे, ते वाढले कुठे, त्यांचं सगळं शिक्षण झालं होते, पण त्यांचं स्मारक आपल्या नवी मुंबईतून मुंबईत होत आहे. भाग्य आपल्याला मिळते. मोठ्या संख्येने मला लोक पाहिजे त्या दिवशी. दुसरी गोष्ट, उद्या कार्यक्रमातून आपण तो मेसेज काय घेऊन येणार आहोत, तिथून आपल्या जिल्ह्यासाठी काय तिथं आणणार आहे, त्यासाठी कार्यकर्ते सुद्धा तसेच असले पाहिजे. जसं गाडी भरायची म्हणून कोणातरी बोलू नका. आणि मी तिथे त्या गाडीवर निलेशला तुमची दिलेली आहे. निलेशने तिथं गाडी चेक करणं, लोकांना बसवणं हे निलेशला काम दिलंय. मुंबईच्या विद्यार्थ्यांचं काम डॉ. राजेश पाटीलला दिलंय. ट्रक गाडी वाहतुकीचं काम दीपक वैद्यला दिलंय. ज्याला संपतची जबाबदारी घेतलाय, सगळं लागणार ते सगळं अरेंजमेंट करतात. प्रत्येकाला आम्ही काही ना काही जबाबदारीची वाटून दिली. मला आपल्याकडनं फार मोठी अपेक्षा आहे की आपण सुद्धा मला इथे साधन करताना की आम्ही काही ही जबाबदारी उचलायला तयार आहोत. तर मला असं वाटेल की 2 वर्षात मी जे काही काम करते त्या कामाचं कुठेतरी भारतीय जनता पार्टीमध्ये याचं एक रूपांतर चांगलं झालेलं आहे आणि नव्या मुंबईतून आपण एक चांगला मेसेज आपण देऊ. आणि हे काम हे तुमच्या आमच्या सगळ्यांचं आणि पक्षाने दिलेली जबाबदारी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे, मला वाटतं भाजपसाठी पण एक 10 दिवसाला गुजराती लोकांच्या महिलांच्या देऊ अशी मी अपेक्षा बाळगते. इथे प्रत्येकाकडनं माझी थोडी अपेक्षा आहे तुमच्याकडनं. जास्त काही मागणी नाही. म्हणजे त्या पद्धतीने आपला भव्य कार्यक्रमाचं नियोजन कसं असेल त्यासाठी बसतो आणि उद्या जास्तीत जास्त मोठ्या संख्येने तुम्ही जिल्हे गावताना 4-4.5 लाख सगळ्यात उपस्थित राहा. धन्यवाद. तर या संदर्भात भाजपाचे संजय उपाध्याय यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आज महाराष्ट्राचा मर्द कोण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद कोणाला आहे हे आता महाराष्ट्राने दाखवून दिलं आहे. बरोबर ना? लोग डर रहे थे, लेकिन महाराष्ट्र की सरकार के काम के कारण, मोदी जी के नोटबंदी के फैसले पर गांव-गांव से हुए चुनाव में तीनों फेज पे भारतीय जनता पार्टी नंबर 1 आई. तो हमारे अध्यक्ष राव साहब दानवे का परसों जो मोदी जी ने सभा ली मेंबर ऑफ पार्लियामेंट के साथ, उसमें महाराष्ट्र का निवेदन राव साहब दानवे ने किया और महाराष्ट्र हमको जीत मिली. इसके कारण मोदी जी निर्णय आगे बढ़ा पाए. दोस्तों, हम एक निर्णय लेते ना तो कल क्या होगा
इसकी चिंता हमको होती है। मोदी जी ने इतना ऐतिहासिक निर्णय लिया है, रात को वो भी सोचते होंगे भाई सही है कि गलत हो, लेकिन जब जब महाराष्ट्र का रिजल्ट आया और कल का चंडीगढ़ का रिजल्ट, तो मोदी जी को लगा और हम सबको लगा कि जो निर्णय हुआ है वो 100% सही हुआ है। कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के लोग बाबा साहेब आम्बेडकर और शिवाजी महाराज के नाम से वोट मांगते थे और हमको ब्राह्मणवादी पार्टी बोल के हमेशा हमको जुड़ाया करते थे। लेकिन डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का भव्य स्मारक बनाने का संकल्प किसने पूरा किया? तो हमने पूरा किया। हिंदू मिल किसने लाके दी? तो हमने लाके दी। लंदन का बाबा साहेब आम्बेडकर का घर किसने लिया? तो हमने लिया। और इसलिए हम खाली बात नहीं करते, महू में उनका जो जन्मस्थली है वहां को इतना दिव्य भव्य बनाने का काम किसने किया? तो हमारी सरकार ने किया। और उसके लिए भारतीय जनता पार्टी जो बोलती है वो करके दिखाती है। इसका परिणाम है कि पिछले कई सालों से आम्ही अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक बांधू असे बोलणारे त्यांची सत्ता दिल्लीत होती, गल्लीत होती, महाराष्ट्रात होती। 12 डिपार्टमेंटच्या परमिशन लागतात, पण इतक्या वर्षात ते घेऊ शकले नाही। पण आपल्या सत्ता आल्यानंतर 2 वर्षात किसकी परमिशन नहीं लगती? बीपीटी की लगती है, नेवी की लगती है, एनवायरमेंट की लगती है, समुद्र के कितने डिपार्टमेंट की लगती है, बीएससी की लगती थी, कहां की परमिशन थी? हमारी सरकार ने, मोदी जी की इस पर प्रबल इच्छा थी, क्योंकि मोदी जी का मानना है कि शिवाजी महाराज थे, इसके लिए आज हम हैं। और इसलिए मुंबई जो देश की नहीं पूरे दुनिया में जानी जाती है, हमारे देश की आर्थिक राजधानी है, उस एयरपोर्ट का नाम भी छत्रपति शिवाजी महाराज अंतर्राष्ट्रीय विमानपत्तन करने का काम किसने किया था? तो हमारी सरकार ने किया था। और इसलिए दूसरी बात, जब हम सरकार में आए हैं तो जो लोग केवल घोषणा करके वोट लेते थे, उनके मुंह पे तमाचा मारते हुए 24 तारीख को नरेंद्र मोदी के हाथ से छत्रपति शिवाजी महाराज के वंशज, साहू महाराज के वंशज के शुभ हस्तों से गिरगांव चौपाटी पर भव्य स्टेज बनने वाला है। वहां से बोर्ड पे बैठकर जिस टापू पर ये स्मारक बनेगा वो इतना भव्य है, 3600 करोड़ का प्रोजेक्ट है। 2 फेज में बनने वाला है। पहले फेज पे 2300 करोड़ रुपए लगने वाले हैं और ये ऐसा स्मारक बनने वाला है कि इतना भव्य, इतना दिव्य स्मारक आज तक कहीं पर पूरे विश्व में नहीं होगा। या कार्यकारिणी बैठकीत शिवस्मारक भूमिपूजनाबाबत योग्य मार्गदर्शन मिळाल्याने आता स्मारक भूमिपूजन अगदी उत्साहात पार पडणार व शिवप्रेमींना स्मारकाच्या पूर्ततेचे वेध लागणार हे मात्र नक्की। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MBTV। नोटाबंदीनंतर विविध अटी आणि नियम समोर येत आहेत। अशात आरबीआयने नोटाबंदीनंतर विविध अटी आणि नियम समोर येत आहेत। नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केलंय, तरीही अडचणींचा सामना रोजच्या व्यवहारात करावा लागतोय। अशात आरबीआयने जुन्या नोटांमध्ये 5,000पेक्षा जास्त रक्कम डिपॉझिट करण्यावर निर्बंध घातले होते, पण आता हे निर्बंध आरबीआयने मागे घेतलेले आहेत। केवायसी खातेधारकांना आरबीआयने दिलासा दिलेला आहे। केवायसी पूर्तता केलेल्या खातेधारकांना 5,000पेक्षा जास्त रक्कम कितीही वेळा डिपॉझिट करता येईल। त्यांना कुठल्याही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार नाहीत। आरबीआयने बँकांना पाठवलेली नोटीस मागे घेतलेली आहे। या निर्बंधामुळे चौफेर टीका झाल्याने हा निर्णय आरबीआयने मागे घेतलाय। ब्युरो रिपोर्ट, MBTV। तुर्भ्यातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत महापालिकेने आपली भूमिका मांडताना या प्रकल्पाचं नियोजन 50 वर्षांसाठी असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र शासनाकडून नवी मुंबई महापालिकेस दिनांक 1 जुलै 2004 रोजी तुर्भे येथील जमिनींपैकी 65 एकर जागा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकरता महसूल मुक्ती व सारा माफीने देण्यात आलेली आहे। त्यानुसार सन 2005 मध्ये पहिला सेल शास्त्रोक्त पद्धतीने तयार करण्यात आला। नवी मुंबईतील कचऱ्याची विल्हेवाट ज्या 65 एकर जागेवर लावली जाते त्या तुर्भ्यातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत महापालिकेने आपली भूमिका मांडताना या प्रकल्पाचे नियोजन 50 वर्षांसाठी असल्याचं स्पष्ट झालंय। अद्याप या ठिकाणचा 6वा व 7वा सेल तयार होऊन वापरणे बाकी असल्याने त्या दोन्ही सेलमध्ये अजून 7 वर्ष कचऱ्याची विल्हेवाट होऊ शकेल। तसेच संपूर्ण 1 ते 7 सेलचा पुनर्वापर करून ही संपूर्ण 65 एकर जागा 50 वर्ष वापरता येऊ शकते असा दावा पालिकेने केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, MBTV। 2009 नंतर महापालिकांच्या हद्दीत अनेक अनधिकृत धार्मिक स्थळे उभारण्यात आलेली आहेत। अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत 31 डिसेंबर पर्यंत कारवाई करण्याचे न्यायालयाने महापालिका व सरकारला आदेश दिलेले आहेत। राज्यात 29 सप्टेंबर 2009 नंतर महापालिकांच्या हद्दीत 871 तर जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात जमिनीवर 847 अनधिकृत धार्मिक स्थळे उभारण्यात आलेली आहेत। यापैकी महापालिकांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 9 महिन्यात 225 तर सरकारने 159 धार्मिक स्थळांवर कारवाई केली आहे। सप्टेंबर 2009 नंतर राज्यात महापालिकेच्या हद्दीत तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनींवर अतिक्रमण करून उभारलेल्या 1434 अनधिकृत धार्मिक स्थळांवर डिसेंबर पर्यंत कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीत सरकार व महापालिकांना दिलेले आहेत। ब्युरो रिपोर्ट, MBTV।
यंदाही मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करण्याबाबतचा उत्साह नवी मुंबईत महिलांमध्ये दिसला। यंदा चौथ्या की पाचव्या गुरुवारी उद्यापन करावं हा संभ्रम निर्माण झालाय। तो का आणि कसा जाणूया या बातमीच्या आधारे। आपल्या राज्यात विविध धर्म, संस्कृती आणि परंपरा आहेत, त्यातच विविध प्रकारची व्रतवैकल्ये महत्त्वाची आहेत। अशातच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार सर्वात महत्त्वाचे मानले जातात। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी श्री महालक्ष्मीचं व्रत करतात। देवीची स्थापना, पूजा अर्चना, फळांचा नैवेद्य, कथेचे वाचन, श्रवण आदी प्रकारे पूजा करतात। त्या दिवशी उपवास करतात। यंदा मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार आलेले आहेत, त्यामुळे चौथ्या गुरुवारी उद्यापन की पाचव्या हा संभ्रम आहे। कारण पाचव्या गुरुवारी अमावस्या आल्याने चौथ्या गुरुवारी काही जणी उद्यापन करणार आहेत। ह्याबद्दल म्हणजे अमावस्या असल्या कारणाने जरी व्रत अमावस्या दिवशी येत असलं तरी करण्यास काही हरकत नाही। कारण आपण तर आता विज्ञान युगामध्ये जगत आहोत, त्याच्यामुळे हा फरक शक्यतो म्हणजे न केलेलं बरं असं मला वाटतं। व्रत म्हणजे हे अत्यंत सोपं आणि साधं आहे। या व्रतामध्ये की एक म्हटलेलं आहे थालीमध्ये किंवा भांडं घेतलं तर त्याच्यामध्ये धान्य ठेवलं जातं आणि त्या धान्यामध्येच म्हटलेलं आहे एक पाण्याने भरलेला कळश असतो। त्या कळशामध्ये त्याच्यामध्ये पैसे, त्याचबरोबर म्हणू शकता आपण सुपारी, हळद कुंकू वगैरे वाहिले जातं। त्या तांब्याला त्या पूर्ण म्हणजे याच्या गंधाने आपण त्याला रेषा वगैरे अधोरेखित केलं जातं। त्याच्यावर 5 डाळ्यांची पानाऐवजी एक पान ठेवलं तरी सफिशियंट आहे, काही ठेवलं जातं। त्याच्यावर नारळ ठेवून नंतर म्हटलेलं आहे महालक्ष्मी व्रताची इथे पूजा केली जाते। पोथीमध्ये तर सांगितलेलं आहे की अमावस्या असली तरी व्रत केलं तरी चालतं। प्रत्येक स्त्रीच्या श्रद्धेचा हा भाग आहे की चौथा गुरुवार करायचा का पाचवा गुरुवार करायचा। तर आम्ही म्हणजे चौथा किंवा पाचवा गुरुवार मांडला तरी चालेल, तशी काही हरकत नाही आहे। आणि विज्ञान युगातल्या स्त्रिया तर पाचवा गुरुवार जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे त्या ॲडजस्ट करतात। नाही, मी पण आजच मेसेज वाचला आहे का ते तेवढं शक्य नाही आहे कर कोणी। चौथा गुरुवार आणि पाचवा गुरुवार पण मानला जाणार आहे शक्यतो, म्हणून असं नाही। पण सूर्यास्तानंतर आपण केलं ना तरी व्रताचं तरी चालू शकते। मार्गशीर्ष महिन्यात येणारं हे व्रत महिला मोठ्या श्रद्धेने, भक्तीने आणि नेमाने करतात। यंदाही या व्रताप्रती महिलांमध्ये उत्साह होता। तर नारळ, फळे, फुले, वेणी, गजरा, आंब्याची पाने, दुर्वा आदी सामानांच्या खरेदीसाठी ही लगबग दिसली। श्री महालक्ष्मी सदैव प्रसन्न राहावी, तिचा वरदहस्त राहावा हीच इच्छा प्रत्येकीच्या मनात असणार हे मात्र निश्चित। कॅमेरामन सूरज कांबळेसह रिपोर्टर राज चव्हाण, MBTV। 22 डिसेंबर रोजी गणित दिवसाचं औचित्य साधत करावे गावात गणिताचे जादूगर गौरव भंडारी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांनी एका शिबिराच्या माध्यमातून घेतलेला आहे। त्यामुळे गणिताची भीती काही प्रमाणात तरी दूर झाली असणार हे मात्र निश्चित आहे। शिक्षण अधिक महत्त्वाचं आणि अति आवश्यक झालंय। सध्या शाळेच्या अभ्यासक्रमात आणि पद्धतीत खूपच बदल झाल्याने नवीन विद्यार्थ्यांना कठीण झालंय। त्यात सर्वसाधारणपणे विज्ञान आणि गणिताची विद्यार्थ्यांना भीती वाटते। ही भीती कायमची दूर करण्यासाठी गुरुवारी करावेगाव ज्ञानदीप शाळेत गणित दिवसाचं औचित्य साधत संकल्प प्रतिष्ठानातर्फे हायस्पीड मॅथ्स फेम गौरव भंडारी यांच्या मार्गदर्शनात एक शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरात औरंगाबाद येथील गौरव भंडारी यांनी आपल्या हायस्पीड प्रणालीद्वारे गणित सोपं कसं करता येईल याबाबत मार्गदर्शन केलं। गौरव भंडारी यांनी 6 वेळा जगातील अंकगणितात विक्रम केला आहे। नवी मुंबईत या गणितीय शिबिरामध्ये डॉक्टर राजेश पाटील, सुनील पाटील, जयवंत तांडेल, पुण्यनाथ तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। आधी गणित सोडवायची आम्हाला खूप भीती वाटायची, परंतु गौरव भंडारी सरांनी येऊन इथे आम्हाला सांगितले की वर्ग कसे करायचे किंवा पाढे कसे तयार करायचे, त्यामुळे आमच्या मनातील ही भीती दूर झाली आहे। आज आमच्या शाळेत गौरव भंडारी हे आलेले। आज पहिले आम्हाला गणिताची भीती वाटायची, पण आता भीती वाटत नाही, कारण गौरव भंडारी यांनी सगळं सांगितलं कसं वाटतं, कसं सोडवतात, त्यामुळे आम्हाला भीती वाटत नाही आता। या शिबिरात वैदिक गणित आणि मेमरी शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अंकगणिताचे जादूगार गौरव भंडारी यांनी अधिक माहिती दिली आहे। ॲक्च्युली वैदिक मॅथमॅटिक्स वैदिक मॅथमॅटिक्स हे भारतीय पुरातन काळातील एक तंत्र आहे आणि त्या तंत्राद्वारे मोठमोठे गणिते सॉल्व्ह करता येतात। मी स्वतः 6 वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे, पण माझी ही एकच इच्छा असते की मी वेगवेगळ्या TV शो माध्यमातून वेगवेगळ्या शाळांमधून हेच दाखवून दिलेलं की गणित किती सोपं असतं। हे मी माझं स्वतः प्रात्यक्षिक दाखवतो आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विद्यार्थ्यांना गणित हा अवघड वाटण्याचं कारण हे एकच आहे की कारण त्यांना गणित जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने शिकलेले असतात। पाढे हे सगळ्या गोष्टी किचकट पद्धती वाटतात, पण जर त्यांना आपण हे सोडून जर वेगळ्या पद्धतीने शिकवलं तर तुम्ही नक्कीच फरक बघा। विद्यार्थ्यांना गणित सोपं जाईल आणि जो सर्वांचा त्यांचा आवडता अवघड विषय आहे तो सर्वात सोपा विषय बनेल। नाही, मांडणी आणि प्रत्येक गोष्ट गणिताची एक काही विशिष्ट पैलूंवर आधारित असते आणि त्या विशिष्ट पैलूंच्या बाहेर काहीच नसते। बेरीज असो, वजाबाकी असो, गुणाकार, काही पण गोष्ट घ्या तुम्ही, पण ते विशिष्ट पैलू जर लक्षात ठेवले तर कोणताही प्रॉब्लेम कसाही असो
त्याच पद्धतीने आपल्याला सॉल्व करावा लागतो. हा नक्कीच ॲक्च्युली शासनातर्फे आम्ही सगळेजण मिळून एक प्रस्ताव ठेवणारच. आम्ही जे असे ट्रेनर्स आहेत ते आहेत, पण त्यामध्ये आमचं एकच मत असेल की विद्यार्थ्यांना या गणिताचा फायदा जास्तीत जास्त पोचून त्यांना पूर्ण पुढच्या आयुष्यासाठी आत्ताच जर शालेय विद्यार्थ्यांना या गोष्टीचं ज्ञान झालं तर ते पूर्णपणे याचा फायदा घेऊ शकतात. आणि ऑलरेडी काही गव्हर्नमेंट्समध्ये हे चालू झालेलं आहे. वैदिक मॅथमॅटिक्स लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू होणार, मी अशी अपेक्षा करतात. तर या शिबिराचे आयोजक जयवंत तांडेल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एवढे मोठे गणिताचे तज्ज्ञ जादूगार 6 वर्ल्ड रेकॉर्ड असलेले गौरव भंडारी यांना इथं आणण्याचं कारण का एवढंच का ते मी एका त्यांच्या कार्यक्रमामध्ये गेलो असताना ते मला भेटले होते. तिथे मी त्यांना रिक्वेस्ट केली होती का आमच्या विभागातील सर्व विद्यार्थ्यांना तुमचा गणित कलावा यासाठी तुम्ही काय वेळ देऊ शकाल का. आणि एका सेकंदात त्यांनी होकार दिला आणि आज ती वेळ आपल्याला इथं भेटली आणि ते येऊन आपल्या मुलांसाठी चांगलं मार्गदर्शन केलं. आणि खरोखर सर्व मुलांना त्या गणित सोडवण्याच्या पद्धतीत सर्व मुलांना त्याचा भरपूर फायदा होईल असं मला पूर्ण विश्वास वाटतो. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती काही प्रमाणात तरी दूर झाली असणार हे मात्र नक्की. कॅमेरामन सूरज कांबळेसह रिपोर्टर राज चव्हाण, MVTV. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. तोपर्यंत पाहत राहा MVTV. नमस्कार.